नमस्कार. देशातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविली जाते. ग्रामीण भागातील बऱ्याचशा नागरिकांकडे स्वतःची घरे नाहीत किंवा त्यांचे पडक्या स्वरूपाची घरे आहेत. अशांसाठी हे घरकुल योजना राबविली जाते. घरकुल योजना राबवित असताना घरकुल सर्वे केला जातो. त्यानंतर व्यक्ती किंवा कुटुंबाचं नाव घरकुलच्या प्रपत्र ड यादीमध्ये नाव येत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्या व्यक्तीला कुटुंबाला घरकुलचा लाभ दिला जातो. तर मित्रांनो, 2018 मध्ये घरकुल सर्वे झालेला होता आणि त्याच आधारावर आजपर्यंत नागरिकांना घरकुल योजना मिळालेली आहे. आता मात्र 2025 साठी नवीन घरकुल सर्वे केला जात आहे आणि ही देशातील नागरिकांसाठी शेवटची संधी आहे. या घरकुल सर्वेला 31 मे पर्यंतची 5 राज्यांना मुदतवाढ देण्यात आलेली होती. मात्र 31 मे लोटून गेला असताना सुद्धा काही राज्यातील बऱ्याचशा नागरिकांनी अद्यापही पाहिजे त्या प्रमाणामध्ये घरकुल सर्वेचं काम केलेलं नाही. ॲपमधील काही तांत्रिक समस्या आणि इतर काही कारणास्तव नागरिकांनी हा घरकुल सर्वे केलेला नाही. यासाठी केंद्र सरकारने देशातील 4 राज्यांना महाराष्ट्र, आसाम, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या 4 राज्यांसाठी आता अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. घरकुल सर्वेला जॉब कार्ड लागत असतो. तर हा जॉब कार्ड गावातील ग्रामरोजगार सेवकाकडून CSC सेंटरवर किंवा स्वतःच्या मोबाईलवरही ऑनलाईन पद्धतीने हा आपल्याला जॉब कार्ड काढता येते. या सर्वेमध्ये कुटुंबातील अविवाहित व्यक्तीला सुद्धा घरकुलसाठी घरकुल सर्वे करता येते आणि व्यक्तीकडे जर नमुना आठ नसेल किंवा बँक डिटेल नसेल तर याची पूर्तता सर्वे केल्यानंतरच्या काळात किंवा लाभ मिळेल या काळामध्ये त्याची पूर्तता करून द्यावी लागते. तर मित्रांनो, केंद्र सरकारने देशातील 4 राज्यांना दिलेली मुदतवाढ ही 18 जून 2025 पर्यंतची आहे. तर राज्यातील नागरिकांना आता 18 तारखेपर्यंत स्वतःच्या मोबाईलद्वारे हा घरकुल सर्वे करता येणार आहे आणि ही शेवटची संधी असेल. तर आपण स्वतःचा किंवा कुटुंबाचा स्वतंत्र जॉब कार्ड काढून हा घरकुल सर्वे करावा. जर आपल्याकडे इतर कुठलेही कागदपत्र नसतील तरी आपण याचा सर्वे करून घ्यावा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या घरकुल सर्वेचा लाभ मिळेल आणि नंतर आपल्याला कागदाची पूर्तता करता येईल. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.